सरकार की जन कल्याणकारी योजनाओं का लाभ आम जनता तक पहुंचाने के उद्देश्य से अहेरी तालुका के कमलापुर में हाल ही में छत्रपति शिवाजी महाराज राजस्व संतुष्ट शिविर का आयोजन किया। काफी उत्साह देखने को मिला है। शिविर में क्षेत्र के नागरिकों की भारी भीड़ उमड़ पड़ी है और तहसीलदार बालाजी सोमवंशी ने मार्गदर्शन सत्र के दौरान कहा कि सरकार अब जनता के घर घर जाकर उनकी समस्याओं का समाधान कर रही। नागरिकों को इस अवसर पर लाभ उठाना चाहिए। शिविर में जरूरतमंद लाभार्थियों को राशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना और श्रवण बल योजना के स्वीकृति पत्र व वन भूमि के भूखंड जाति प्रमाण पत्र, आधार कार्ड अपडेट जैसी सेवाएं तुरंत वितरित की। आंगनवाड़ी कार्यकर्ताओं द्वारा गर्भवती माताओं के लिए विशेष पोषण स्टॉल लगाए गए हैं। टूटे हुए अनाज और फलों के पोषण मूल्य के बारे में जानकारी दी है। राजस्व, कृषि, वन और राजस्व स्वास्थ्य विभाग के समन्वय से दूर दराज के क्षेत्रों के नागरिकों की कई लंबित समस्याओं का एक ही मंच पर समाधान किया गया। महाराजस्व अभियान टप्पा क्रमांक 1च्या अंतर्गत अहेरी तालुक्यामध्ये आपण 6 शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। त्यापैकी 2 शिबिर आपले यापूर्वीच पार पाडलेले आहेत। आता आज या दिवशी तिसरं शिबिर आहे कमलापूर या ठिकाणी। तर या कमलापूरच्या शिबिरामध्ये सर्व शासकीय विभाग या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि आपापल्या ज्या योजना आहेत त्या योजनाचा लाभ देण्यासाठी त्यांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। विशेषतः महसूल विभागाच्या मार्फत जर विचार करायचा असेल तर यामध्ये 7/12 जे आहे 7/12चं अद्ययावतीकरण तो एक विषय आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार लाभार्थी योजना आहेत। पुरवठ्याच्या बाबतीत ज्या काही विषय आहेत ते पुरवठ्यांचे पण लाभ या ठिकाणी देणार आहोत। आधार अपडेशन, 7/12च्या दुरुस्त्या, ह्या सर्व योजना या ठिकाणी महसूल विभागाच्या मार्फत राबवल्या जाणार आहेत आणि इतर सर्व विभागाच्या मार्फत शेती जे कृषीच्या योजना आहेत कृषी विभागाच्या मार्फत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांचा पण या ठिकाणी लाभ देणं चालू आहे। विशेषतः जे ॲप आहे कृषीच्या योजना आणि जे काही पिकं आहेत त्या पिकावर कुठला रोग पडला तर त्याच्यामध्ये काय नियोजन करायचे, कुठले औषध फवारायचे, त्या अनुषंगानं आणि ज्या वेळेला पेरणी करतो आपण पेरणीच्या नंतर कुठले प्रॅक्टिसेस पिकासाठी आवश्यक आहेत तर ती सर्व माहिती अद्ययावतपणे AI ॲपचा वापर करून कसा केला जाऊ शकतो चांगल्या पद्धतीनं त्याची पण कृषी विभागाच्या मार्फत या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याबाबतचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे। त्याचबरोबर महिला व बालविकास या विभागाच्या तर्फे जे पोषण आहार आहे गरोदर मातांसाठी त्याचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन त्यांनी मांडलेलं आहे। भूमी अभिलेख या विभागाच्या मार्फत सुद्धा सलोखा योजना आहे। या सर्व योजनाची माहिती या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे। सर्व इतर विभाग या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि त्या शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा शासनाचा अभिनव असा उपक्रम आहे आणि या ठिकाणी मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुखी, समाधानी आणि सबळ बनावं। धन्यवाद। पीएम जन्मन योजनेअंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट याचे ऑफिस अहेरी थ्रू 4 लोकांची टीम असते। मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट म्हणून। तर आपल्या अहेरी ब्लॉकमध्ये 79 PVT विलेजेस असते जे अतिदुर्गम भाग एरिया असतो तिथे आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम असतं आमचं। तर या 79 विलेजेसमध्ये आमचे डेली व्हिजिट असतात। 2 टीम आहेत, 30-30 गाव आम्ही वाटून दिलेले आहेत। तर त्या 79 विलेजेसमध्ये आम्हाला आरोग्य सेवा द्यायची असते। तर अतिदुर्गम भागामध्ये जिथे लोक हॉस्पिटलला जाऊ शकत नाही अशा एरियामध्ये आम्ही डेली व्हिजिट करतो आणि त्या लोकांना प्राथमिक उपचार देतो आणि अतिदुर्गम झाला तर आमच्या व्हॅननी आम्ही SDSला रेफर करतो। हा उद्देश आहे। योजनेचा लोकांनी फायदा घ्यायला पाहिजे असं मी लोकांना